रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला आज वरवड बकाल येथील नवदुर्गा मंदिरामध्ये संग्रामपूर तालुक्यातील बचत गटांच्या महिलांचा भव्य मेळावा संपन्न झाला। यावेळी मतदारसंघाचे आमदार संजय कुटे, पंचायत समितीचे अधिकारी, तालुक्याचे तहसीलदार योगेश टोंपे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत महिलांना लाडकी बहीण योजनेचे प्रमाणपत्र वितरण करण्यात आले। यावेळेस सुरुवातीला आमदार संजय कुटे यांच्या हातात उपस्थित महिलांनी राखी बांधून त्यांची ओवाळणी केली आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं औचित्य साधून आजच्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या लाडकी बहीण योजनेचं संपूर्ण माहिती ही सुद्धा यावेळेस अनेकांना आणि उपस्थितांना सांगण्यात आली। उमेद बचत गटांच्या वतीने बचत गटाच्या 1000च्या जवळपास महिला आजच्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या। यावेळेस आमदार कुटे यांनी उपस्थित महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं संपूर्ण माहिती तसेच या योजनेचा उद्देश समजून सांगितला। याप्रमाणे लाभ वाटप सुरू आहे। ज्या महिलांनी आताही नोंदणी केलेली नाही त्यांनी या पुढे करून घ्यावे। वेब पोर्टलद्वारे या ठिकाणी नोंदणी सुरू आहे सध्या आणि काही आणखी अर्ज येत आहेत। सध्या जे अर्ज येत आहेत तात्काळ आम्ही निकाली काढण्याचा प्रयत्न करतोय तसं त्यांना पुढील हप्ता मिळेलच नक्की असा। तर या आज लाभ वितरणाचं जे काही सुरू झालेलं आहे तर त्याचंही कुठेतरी समाधान म्हणा किंवा सर्व महिलांना व्यक्त करण्यासाठी तसेच रक्षाबंधनाचाही एक चांगला सोहळा या ठिकाणी व्हावा म्हणून आपण माननीय आमदारांना विनंती केली होती। त्या पद्धतीने आपण हा आजचा कार्यक्रम घेत आहोत। बाकी या ही योजना सर्व महिला लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व अंगणवाडी सेवकांनी खूप छान मेहनत घेतली। तसेच बचत गटांच्या माध्यमातून पण फॉर्म भरण्यात आले, वेगवेगळ्या सेतू सीएससी सेंटर मधून पण फॉर्म भरण्यात आले आणि उमेद बचत गटांच्या माध्यमातून पण खूप मोठ्या प्रमाणावर फॉर्म भरण्यात आले। तसेच हे फॉर्म अप्रूव्ह करण्यासाठी जे काही ग्रामपंचायत ऑपरेटर आहेत ते सुद्धा रात्रंदिवस बसून त्या ठिकाणी व्यवस्थित फॉर्म अप्रूव्ह वेळेत केले। त्यामुळे त्या सर्व जे काही टीमवर्क होतं पूर्ण तालुक्याचं तर ते सर्वांना मी या ठिकाणी या कार्यक्रम प्रसंगी सर्वांचं अभिनंदन करतो। आणि यापुढे जे काही आणखी दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की बऱ्याच महिला लाभार्थ्यांचं असं झालेलं आहे की त्यांचं जे बँक अकाउंट आहे ते आधारची लिंक नसल्यामुळे सुद्धा काही जणांचे पैसे थांबलेले असतील, कारण आधार लिंक असल्याशिवाय पैसे जमा होत नाही। तर त्यामुळे एक्झॅक्टली पैसे काढण्यासाठी तुम्हाला ते आधार लिंक असणं खूप आवश्यक आहे। तर त्यामुळे सर्व जे कोणी महिला बाकी असतील आधार लिंक करण्यासाठी तर त्यांनी तात्काळ आपण बँकेशी संपर्क करून आपण आधार लिंक करून घ्यावं। जो 14 ऑगस्टच्या संध्याकाळपासून आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये ही योजना आपण टाकणं चालू केली। त्याचा अर्थ रक्षाबंधनाच्या निमित्तानं सुद्धा आपल्या सगळ्या बहिणींना भेटावं या दृष्टीने हा कार्यक्रम ठेवलेला आहे। आणि कार्यक्रमाला उपस्थित तहसीलदार साहेब, बीडीओ साहेब, सर्व अधिकारी वर्ग, त्याचप्रमाणे या लाडकी बहीण योजनेचे विधानसभेचा अध्यक्ष मी आहे मंजूर करण्यासाठी आणि माझ्यासोबत जे सदस्य आहेत पुरुषोत्तमजी शेगोकार आणि प्रमोद गोसावी आणि उपस्थित सर्व माझ्या माता आणि भगिनी व पत्रकार मित्रांनो, सुरुवात कुठून करावी हे समजत नाही। काही एवढं छान गाणं म्हटलं, एक वातावरण जे आहे त्यांनी ज्या पद्धतीने म्हटलं की डोळ्यामध्ये अश्रू येऊ शकतात आणि निश्चितपणे भारावलेलं वातावरण त्यांनी करून, परंतु एक आहे की माझ्यासाठी सुद्धा हा अतिशय आनंदाचा आहे। इतक्या बहिणी एकत्र येऊन आपल्याला राखी बांधतात, आपल्याला आशीर्वाद देतात आणि माणसाला जीवनामध्ये समाज आणि प्रेम या दोन गोष्टी आवश्यक आहेत। बाकी गोष्टी येतात जातात सगळ्या होतात, पण हे कायमस्वरूपी राहतात। मनामध्ये जे भाव असतात ते निश्चितपणे कायमस्वरूपी राहतात आणि ते आपल्या आजपासून जवळ एक चांगला कार्यक्रम झाला आणि त्या राख्यांच्या जो आपण बांधल्याने जो स्वीकार केला निश्चितपणे जबाबदारी अजून जास्त वाढते, गावाची जबाबदारी अजून जास्त वाढते। त्यामुळे आता अजून तुमच्याकडे न्यायालयाचं जास्त लक्ष हे भावाचं निश्चितपणे राहणार। तसं पहिलं होतं पण आता जबाबदारी अजून जास्त वाढली आणि ताईचं अतिशय अभिनंदन करेन की कमी शब्दामध्ये आमच्या अवसरताईंनी ज्या भावना व्यक्त केल्या गीताच्या माध्यमातून त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करेन। आणि ह्या ज्या भावना आहेत
काही एकाकी येत नाही, कोणी ओढून जाऊन ह्या भावना मनामध्ये निर्माण करत नाही. जो काम करतो, जो चांगल्या प्रकारे काम करतो, जो सेवा करतो आणि चांगले निर्णय घेतो, त्या अपेक्षित निर्णयापुढे ज्या भावना मनामध्ये निर्माण होतात आणि उद्युक्त होतात स्वतःहून, त्यालाच खऱ्या अर्थानं आपण बघितलं पाहिजे. नाही तर मग ओढून काढून आणायचं, काहीतरी बोलायला लावायचं आणि मग वाहवा करून घ्यायची, ते दिवस फार कठीण असतात. आणि तसं करून सुद्धा ज्या ओरिजिनल भावना आपल्या मनामध्ये असतात त्याच उद्युक्त केल्या पाहिजे, त्याच आपल्या भावना समोर करतात. आणि आनंदापेक्षा एवढ्यासाठी म्हणेल की बऱ्याच गोष्टी ज्या 8-15 दिवसामध्ये बरोबर ते सांगतो की तहसीलदारांनी सांगितलं, मागच्या 8 दिवसापूर्वी आम्ही जेवढे अर्ज आले होते ते सर्व अर्ज आपण मंजुरात केले आणि शासनाकडे पाठवले. त्यात पैसे आपले 14 पासून सुरू झाले. अजूनही या 7-8 दिवसामध्ये काही 5-7 हजार अर्ज आपल्याकडे जमा झालेले आहेत. निश्चितपणे त्यालाही लवकरात आपण मंजुरात देतोय, जेणेकरून त्याही आपल्या बहिणींना लवकरात लवकर त्यांच्या खात्यामध्ये पैसे कसे देईल त्याचा आपण प्रयत्न करतोय. आणि अजूनही आपला जो वेळ आहे की ज्यांचे फॉर्म भरायचे राहिलेच नाही त्यांच्यासाठी अजूनही 20 दिवस वेळ आहे, 15 ते 20 दिवस. त्यामुळे आपल्या आजूबाजूला घरामध्ये कोणी आपली भगिनी आपली हे राहिली असेल तर निश्चितपणे आता आपण सगळ्यांनी त्यांना मदत करायची. मी सर्वप्रथम अभिनंदन करेल आमच्या अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, आमच्या आशा वर्कर, आमच्या उमेदच्या सगळ्या महिला आणि सगळे अधिकारी वर्ग सुद्धा की त्यांनी अतिशय मेहनतीनं या योजनेपासून कोणी वंचित राहणार नाही याचा प्रयत्न केला. आणि तो केल्यानंतर आम्ही 100% मंजुरी दिली. आम्ही कोणाला भेदभाव करणारे आम्ही भाऊ नाही. बहीण शेवटी बहीणच, तिचे विचार कोणत्याही पद्धतीचे असो, पण बहीण आपली बहीण आहे. त्यामुळे यांचं घ्यायचं यांचा रिजेक्ट करायचं असं आम्ही केलं नाही. 100% जेवढे आहे तेवढे आम्ही मंजूर करून टाकले. आणि उपकार म्हणून नाही आहे, त्याला आम्ही 1500 रुपये उपकार बहिणीवर केले, जे करतोय कोणी म्हणजे मतासाठी करताय, कोणी म्हणजे आता हे पुढे येणारच नाही, काही अफवा बनवतात, खूप अफवा पसरवणार होतात. काही लोकांनी हे प्रकार केले की कर्ज कसे चुकतील आणि मग महिला कशा आणणार आमच्या सरकारच्या, एक प्रकार. परंतु या सगळ्या यंत्रणेनं अतिशय काळजीपूर्वक कोणाचा अर्ज रिजेक्ट होणार नाही, चुकणार नाही याची दक्षता घेतली. आणि तशी आपण आता 50 मुलांनी मुलींची टीम जी आहे आपल्या ऑफिस मधून आपण 50 मुलांनी मुलींना हे काम दिलेलं आहे. आता ते प्रत्येक गावामध्ये आपली 50 मुला मुलींची टीम फिरते आहे. उपस्थित महिलांना यावेळी लाडकी बहीण योजनेचे प्रमाणपत्र आमदार संजय कुटे, तहसीलदार योगेश टोंपे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे अधिकारी आदी मान्यवर अधिकाऱ्यांच्या हस्ते देण्यात आलं. त्यानंतर लोकप्रिय आमदार डॉक्टर संजय कुटे हे आपल्या लाडक्या बहिणींमध्ये सहभागी झाले. यावेळेस या कार्यक्रमात बहिणांमध्ये अत्यंत उत्साहाचं वातावरण दिसून आलं. मोठ्या संख्येनं महिलांची उपस्थिती हे या कार्यक्रमाचं खास वैशिष्ट्य होतं. साक्षीदार न्यूजसाठी प्रल्हाद दातार, वरुण बकाल, संग्रामपूर.